आणि जीवनामध्ये कोणताही गोष्ट रॉंग गोष्टीपासून सुरुवात करतो. तुम्ही लहानपणापासून सायकल शिकले तर तुम्ही पहिले चुकीच्याच पद्धतीने सायकल चालवली म्हणून तुम्ही पडले, पण तुम्ही शिकले. तुम्ही टू व्हीलर मध्ये सुद्धा चुकीचेच गेअर टाकले म्हणून तुमची गाडी अनेक वेळा बंद पडली. फोर व्हीलर मध्ये सुद्धा तुम्हाला अनेक वेळा नका गेसिंग आली नाही, त्यामुळे नको त्या जागी नका तुम्ही गाडी ठोकून बसले. तर तुम्ही जीवनात कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्ही चुकापासूनच सुरुवात होते. जो विद्यार्थी दरवर्षी टॉप करतो युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी राज्यसेवेमध्ये, अभ्यास कधीच कोणाचा पूर्ण होत नसतो. त्यामुळे जर तुमच्या दिमागात सुद्धा हे असेल की मी एक वेळा पूर्ण सिलेबस पूर्ण करेल, जीएस 1, 2, 3, 4 आणि नंतर आन्सर रायटिंग करेल, तो दिवस भविष्यात कधीच येणार नाही. डायग्राम काढावी लागते का, किंवा मेन डायग्राम मध्ये मोठमोठे लांब लचक ट्रॅडिशनल आन्सर लिहावे लागतात का, किंवा मेन बॉडी मध्ये फक्त कीवर्ड लिहून त्यांना आन्सर अंडरलाईन केलं तर चालेल का, अशा अनेक प्रश्न या विद्यार्थ्याच्या मनात येतात. आय डोंट नो द स्ट्रक्चर. जेव्हा आय डोंट नो द स्ट्रक्चर, तर मग स्ट्रक्चर सुरुवात तर कर. नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व भावी अधिकारी, विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं फेवरेट युट्यूब चॅनल PWMPSC वाला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही राज्यसेवा 2027 किंवा 2028 ची तयारी करत आहात तर ऑलरेडी तुम्हाला माहित असेल की जेव्हापासून राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस हा युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनच्या तंतोतंत आलेला आहे किंवा एक्झॅक्टली तोच त्यांनी कॉपी केलेला आहे, तेव्हापासून सर्वात मोठं आव्हान किंवा चॅलेंज जर विद्यार्थ्यांसमोर असेल ते म्हणजे आन्सर रायटिंग. ऑलरेडी ही बाब आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे, किंवा जे विद्यार्थी केवळ आणि केवळ एमपीएससी मधल्याच राज्यसेवेची तयारी करत आहे आणि ज्यांना युपीएससीच्या कोणत्याही परीक्षेचा अनुभव नाही, त्यांच्यासाठी ते फार मोठं आव्हानात्मक ठरत आहे, चॅलेंजिंग ठरत आहे की आन्सर रायटिंग कशी करायची. मग यामध्ये त्यांना आन्सर रायटिंग करताना इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्लुजन कसं लिहायचं, 10 मार्कर आन्सर कसे लिहायचे, 10 मार्कासाठी किती शब्दात आन्सर लिहायचं, 15 मार्क्ससाठी किती शब्द असले पाहिजे, 20 किंवा 25 मार्कचा शब्द आला, प्रश्न आला तर त्यासाठी किती शब्दात आन्सर लिहायचे, अशा अनेक चॅलेंजेस किंवा गोष्टी यांना भेडसावत आहे, यांना त्रास देत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी मोठमोठ्या क्लासेसमध्ये जाऊन किंवा कुठे पैसा खर्च करून सुद्धा यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी आन्सर रायटिंग कुठे ना कुठे इग्नोर करत आहे किंवा तो आन्सर रायटिंग सोडत आहे. आणि इथेच नका तो सर्वात मोठी चुकी करत आहे. मी पुन्हा सांगतो की जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत आहे तर जो व्यक्ती किंवा जो विद्यार्थी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणारा ऍस्पिरंट दररोज आन्सर रायटिंग करत असेल तरच नका त्याचा निकाल येईल फायनल परीक्षेमध्ये. तुमच्यापैकी कोणताही विद्यार्थी कोणत्याही फील्डमधला कितीही हुशार असेल, त्याने ग्रॅज्युएशनमध्ये गोल्ड मेडल का जिंकलेलं असावे, किंवा नका तो ग्रॅज्युएशनमध्ये युनिव्हर्सिटी जरी टॉपर जरी असेल, फक्त दररोज रिडिंग करून किंवा 12-12 तास अभ्यास करून केवळ वाचन काम करून तो डायरेक्ट पेपर लिहू शकणार नाही. हे सर्वात मोठं चॅलेंज आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण क्वेश्चन पेपर या राज्यसेवेचे सरळ सरळ कोणत्याही पुस्तकातून सेट होत नाही. तिथे वेळेवर तुमच्या नॉलेज बेसच्या आधारावर तुम्हाला उत्तर स्वतःच्या मनाने लिहावं लागतं. आणि त्यामुळे हा एक दिवसाचा एक्सरसाइज नाही किंवा तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये जाऊन तुम्हाला आन्सर लिहिता येणार नाही. वर्षभर जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार तेव्हा जाऊन तुम्हाला ते आन्सर लिहू शकणार आणि तेव्हाच तुम्ही पोस्ट काढू शकणार. पण आजचा आपला व्हिडिओ आहे की हे सगळं करताना अनेक विद्यार्थी सायकोलॉजिकली जिथे फेल झालेले आहे किंवा त्रस्त झालेले आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 2026 ची आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि ही कारण आहे की तुम्ही आन्सर रायटिंग का करत नाही आहे. म्हणजे परीक्षा तर 2026 ची मुख्य परीक्षा नाही का म्हणजे येऊन ठेपलेली आहे आणि ती ऑक्टोबर महिन्यात परीक्षा होणार. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता ऑगस्ट चालू आहे तरी पण नाही का परीक्षा 2 महिन्यावर असून सुद्धा आन्सर रायटिंग करत नाही आहे. मग नेमकं आन्सर रायटिंग का करत नाही आहे. त्यांनी टेस्ट सिरीज लावलेली आहे, एखाद्या टेस्ट सिरीज मध्ये त्यांना पहिल्याच टेस्ट सिरीज मध्ये कमी मार्क आले तर त्यांनी अशी नका मग दुसऱ्या टेस्ट सिरीज देणं बंद केलेलं आहे. आणि अनेक विद्यार्थी फक्त एका खोट्या नाट्या जगात आहे की मी दररोज रिडिंग रूम मध्ये चाललोय, 20-20, 25 आपले मी नका 12-12, 13-13 तास अभ्यास करतोय आणि एका दिवशी नका मी 25-25, 30-30 पेज वाचून काढतोय तर माझा चांगला अभ्यास आहे. तर सॉरी टू से, ओके सिव्हिल सर्व्हिस ऍस्पिरंट, तुमचं रिडिंग कितीही वर्ल्ड क्लास असेल, तुम्ही नका कितीही मोठमोठे पुस्तकं वाचून काढत असाल, पण विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुमचं नाही का रायटिंग स्किल नाही, तुम्ही आन्सर लिहत नाही, तुमचा निकाल येणार नाही. स्पष्टपणे सांगतो पुन्हा, ज्यांना एकदम शुद्ध शास्त्रशुद्ध आणि किंवा आपल्या बोली भाषेत मराठी भाषेत कळत असेल, जर तुम्ही आन्सर रायटिंग करत नसाल, तुम्हाला आन्सर रायटिंग येत नसेल किंवा तुमची ऑक्टोबरमध्ये परीक्षा आहे 2026 ची राज्यसेवा आणि अजूनही तुम्हाला आन्सर रायटिंगचं नॉलेज माहीत नसेल किंवा ती स्किल येत नसेल, तुम्ही आन्सर रायटिंग करतच नसाल, फक्त रिडिंग करत असाल, तुमचा रिझल्ट येणार नाही, विसरून जा. म्हणजे 100% सांगतो मी. तर तुम्ही आन्सर रायटिंग का करत नाही तर आज जाणून घेऊया विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करण्यासाठी नेमकी अडचण का येते. सर्वात पहिले बघा विद्यार्थी मित्रांनो, नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारे
अनेक उमेदवार सुरुवातीच्या टप्प्यावर उत्तर लेखन टाळतात किंवा त्यांनी पूर्व परीक्षा पास केली तर पूर्व परीक्षेला लिखाण नव्हतं, पूर्व परीक्षेला फक्त सर्कल डार्क करायचे होते OMR शीटवर, तर ते त्यांना सोपी केलं रिडिंग करून, PYQ सॉल्व्ह करून. पण आता आन्सर रायटिंग करायची आहे तर त्यांच्यासमोर प्रश्न आहे, तर ते आन्सर रायटिंग टाळत आहे. कारण इथे क्वेश्चन त्याचा क्षमतेचा म्हणजे कॅपॅसिटीचा नाही आहे. इथे प्रश्न आहे, जेव्हा तो विद्यार्थी एवढी कठीण पेपर 2000 नका यावेळेस 26चा पूर्व परीक्षा, एवढा राज्यसेवेचा कठीण पेपर त्यांनी पास केला आणि कट ऑफ जो एवढा कमी आला म्हणजे 100च्या आतमध्ये आला, तरी तो कट ऑफ क्रॉस करून तो पूर्व परीक्षा पास झालेला आहे. म्हणजे इंटेलेक्च्युअल तर तो आहे, मेहनती तो आहे, पण मग तो आन्सर रायटिंग का करत नाही आहे? त्याची 3 कारणे आहेत. नंबर 1 मानसिक सायकोलॉजिकल, ज्याच्यावर मी तुम्हाला बोलणार. सायकोलॉजिकल कारणं कोणती आहे? धोरणात्मक स्ट्रॅटेजी, त्याला या 2-3 महिन्यासाठी पूर्व परीक्षा तर पास झालो, पण आता या 3 महिन्यात मी 4ही GS पेपर कसे लिहून काढणार हे त्याला लक्षात नाही. आणि व्यावहारिक प्रॅक्टिकल, तर या 3 कारणावर आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की विद्यार्थी आन्सर रायटिंग का टाळतात आणि इथेच ते स्वतःचं नुकसान का करून घेतात आणि त्यांचं रीडिंग चांगलं असून सुद्धा त्यांचा निकाल का येत नाही आणि शेवटी मग अटेम्प्ट ही सायकल का चालते. नंबर 1 सायकोलॉजिकल कारण, परीक्षेची तयारी करणारे उमेदवार सुरुवातीच्या काळात उत्तर लेखन का करत नाही? व्हाय ऍस्पिरंट्स अवॉइड आन्सर रायटिंग इनिशियली? नंबर 1 फिअर ऑफ रायटिंग रॉंग आन्सर, चुकीचे उत्तर लिहिण्याची भीती. माझं हे म्हणणं आहे की ही जरी भीती असेल तर कमीत कमी सुरुवात तर करा. पण काही काही विद्यार्थी एवढे सोफिस्टिकेटेड असतात की दे ऑलवेज फिअरफुल अबाउट रायटिंग द आन्सर, की मी आन्सर रायटिंग लिहिणार आणि मग मला ते आन्सर रायटिंग जमलं नाही आणि एखाद्या एज्युकेटरने माझं आन्सर रायटिंग तपासलं आणि म्हटलं की हे पूर्ण आन्सर रायटिंग बोगस आहे, चूक आहे आणि तुम्हाला आन्सर रायटिंग जमत नाही, मग नका मला म्हणजे सायकोलॉजिकल फिअर. हा सायकोलॉजिकल फिअर असतो की फिअर ऑफ रायटिंग रॉंग आन्सर. अरे जीवनामध्ये कोणताही गोष्ट रॉंग गोष्टीपासून सुरुवात करतो. तुम्ही लहानपणापासून सायकल शिकले तर तुम्ही पहिले चुकीच्याच पद्धतीने सायकल चालवली म्हणून तुम्ही पडले, पण तुम्ही शिकले. तुम्ही 2 व्हीलरमध्ये सुद्धा चुकीचेच गेअर टाकले म्हणून तुमची गाडी अनेक वेळा बंद पडली. 4 व्हीलरमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक वेळा नका गेसिंग आली नाही, त्यामुळे नको त्या जागी नका तुम्ही गाडी ठोकून बसले. तर तुम्ही जीवनात कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्ही चुकापासूनच सुरुवात होते. चुका, मग कमी चुका, मग बिलकुल चुका नाही, मग नका तुम्ही परफेक्शन, मग एक्सपर्ट. असा तो पॉइंट आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी फिअर ऑफ रायटिंग रॉंग आन्सर, चुकीची उत्तर लिहिण्याची भीती असते. हे सायकोलॉजिकल कारण आहे. दिमागात नेहमी फिरत राहतं मनामध्ये की मी चुकीचे उत्तर लिहिले, माझं उत्तर चूक ठरलं तर काय. तर परीक्षेत चूक उत्तर ठरेल तेव्हाची गोष्ट वेगळी आहे, पण प्रॅक्टिसमध्ये तर चुकीपासून सुरुवात कर भाऊ. त्यानंतर दे बिलीव्ह आय डोंट नो इनफ यट, त्यांना असं वाटतं की मला अजून पुरेसं ज्ञान नाही. हे बरोबर आहे की जोपर्यंत तुमच्या एखाद्या विषयाबद्दल नॉलेज बेस तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही आन्सर लिहू शकत नाही. परंतु जेव्हा आपण छोटे छोटे टॉपिक संपवतो, जसं पॉलिटीचा फंडामेंटल राईट्सचा आपण टॉपिक संपवला, मग फक्त आणि फक्त फंडामेंटल राईटवर तुम्हाला आन्सर लिहायला काय जातं? फंडामेंटल राईटचा आन्सर लिहायसाठी तुम्हाला पूर्ण पॉलिटीचं अभ्यासाची गरज नाही आहे किंवा पूर्ण पॉलिटीचं नॉलेज असेल तरच तुम्ही फंडामेंटल राईटवर आन्सर लिहू शकणार, असं तर कुठे लिहू नाही आहे. तर जेव्हा तुम्ही फंडामेंटल राईटचा टॉपिक केला त्यावर तुम्ही आन्सर रायटिंग करू शकले तर करा आणि तिथून सुरुवात करा. किंवा तुम्ही एखादा टॉपिक घेतला राज्य निर्मिती पॉलिटीमधला, तर राज्य निर्मितीवर फक्त आन्सर लिहा, केवळ आणि केवळ राज्य निर्मितीवर, फॉर्मेशन ऑफ स्टेट. त्यासाठी तुम्हाला पूर्ण पॉलिटीचं नॉलेज असण्याची गरज नाही. तरी पण विद्यार्थ्यांचा सेकंड सायकोलॉजिकल फिअर आहे की त्यांना असं वाटतं की मला अजून पुरेसं ज्ञान नाही, आय डोंट नो इनफ येट अबाउट द सब्जेक्ट. दे वरी दॅट रायटिंग इनकरेक्ट आन्सर विल क्रिएट बॅड हॅबिट्स, चुकीचं उत्तर लिहिल्याने आपल्या नका म्हणजे चुकीच्या सवयी लागतील अशी त्यांना चिंता वाटते आणि चुकीच्या आन्सर लिहिल्यामुळे स्वतःचं नाही का खच्चीकरण होईल, मानसिक खच्चीकरण, निगेटिव्ह सेंटिमेंट येईल आणि आपण डिप्रेशनमध्ये जाऊ किंवा आपल्याला इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स येईल की बाकीचे लोक आन्सर चांगले लिहितात, मला का जमत नाही, असं होईल असं वाटतं. पण मी म्हटल्याप्रमाणे सुरुवात चुकीपासूनच होते. चुका, कमी चुका, शून्य चुका, परफेक्शन आणि मग नका म्हणजे एक्सपर्टाईज किंवा परफेक्शन, ही सायकल आहे. त्यानंतर दे कम्पेअर देमसेल्फ विथ द टॉपर्स कॉपी अँड फील इनएड्युकेट. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला आणि वर्षभर अभ्यास करून मग ते टॉपर बनले, तर हा विचार करत नाही विद्यार्थी की हा टॉपर यासाठी बनला की याने वर्षभर याने सुद्धा चुका करत करत त्या आन्सर रायटिंग केली, वर्षभर केली, म्हणून आज हा टॉपर बनलेला आहे. पण हा त्या टॉपरची रेडीमेड कॉपी बघतो आणि मग डायरेक्ट म्हणतो की बघा याने किती चांगला आन्सर लिहिलं. पण हा विचार करत नाही की याने फायनल एक्झाम मध्ये त्या आन्सर लिहिलेला आहे टॉपरने आणि तुम्हाला डेली बेसिसवर आन्सर लिहायचा आहे, फक्त तुमची परीक्षा अजून यायची आहे. तर परीक्षा यायच्या पहिले तयारी करा ना. आणि त्या व्यक्तीने टॉपर लोकांची कॉपी जी आहे ती त्याने परीक्षेत लिहिलेली आहे, म्हणून नका तुमचं कंपॅरिझन नेमकं चुकीचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची तुलना टॉपर्सच्या गुणवंतांच्या उत्तरपत्रिकाशी करतात आणि स्वतःला कमी लेखतात, म्हणजे इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स.
त्यानंतर माइंडसेट, मग याच्यामुळे कोणता माइंडसेट तयार होतो? आय विल स्टार्ट आफ्टर कम्प्लिटिंग द सिलेबस. एक वेळा सिलेबस पूर्ण करणार आणि मग मी आन्सर लिहिणार. तुम्हाला माहित आहे की जो जो विद्यार्थी दरवर्षी टॉप करतो युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी राज्यसेवेमध्ये, अभ्यास कधीच कोणाचा पूर्ण होत नसतो. त्यामुळे जर तुमच्या दिमागात सुद्धा हे असेल की मी एक वेळा पूर्ण सिलेबस पूर्ण करेल, GS 1, 2, 3, 4 आणि नंतर आन्सर रायटिंग करेल, तो दिवस भविष्यात कधीच येणार नाही किंवा या अख्ख्या जीवनात कधी येणार नाही. त्यामुळे जेवढी तयारी झाली आज दिवसभरात, आपण जेवढं रिडिंग केलं, लगेच त्याच्यावर आन्सर रायटिंग करा म्हणजे करा. सिलेबस पूर्ण होण्याची वाट बघू नका, ती सर्वात मोठी चूक असेल. दुसरा आहे आता परफेक्शनिझम, परिपूर्णतावाद. मेनी ऍस्पिरंट वॉन्ट टू, अनेक लोकांना असं वाटतं की पहिले मी नका एनसीईआरटी फिनिश करतो, सगळी एनसीईआरटी पहिले फिनिश करतो, त्याला रिव्हिजन करतो, रिडिंग करतो, देन कम्प्लीट द स्टँडर्ड बुक्स. मी लक्ष्मीकांत सरांसारखी स्टँडर्ड बुक पूर्ण करतो, रीड न्यूजपेपर फॉर सेव्हरल मंथ, न्यूजपेपरच्या नोट्स काढतो आणि नका मेक परफेक्ट नोट्स, आणि माझ्या नोट्स तयार झाल्यानंतरच मग मी आन्सर रायटिंग करतो. यामध्ये तर वर्षभर सहज निघून जाईल बेटा, आणि आन्सर रायटिंग तू कधीच करू शकणार नाही, कधीच नाही. आणि हे नोट्स मेकिंग, महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना रोग आहे, रोग नोट्स काढण्याचा. ज्या टॉपिक ज्या विषयासाठी म्हणजे चांगले चांगले परफेक्ट पुस्तकं उपलब्ध आहे, जसं की इंडियन पॉलिटी, लक्ष्मीकांत सरांचं बुक एवढं जबरदस्त आहे, तरी पण विद्यार्थी त्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून अजून नोट्स काढतात. म्हणजे स्वतःच्या फक्त मनाला खोटं नाटं बोलण्यासाठी ते एवढं मोठं पुस्तक अजून शॉर्ट्स मध्ये करण्याचा प्रयत्न करतात. पण गरजच नाही आहे ना. नोट्स काढण्यासाठी नका पहिले नका ते न्यूजपेपर वाचतात, आणि नका मग ते स्टँडर्ड पुस्तक आणि एनसीईआरटी फिनिश करतात, आणि या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये 6, 7, 8 महिने निघून जातात, आणि मग मी आन्सर रायटिंग करतो म्हणतो, तोपर्यंत दिमागातून आन्सर रायटिंगचं भूत पण निघून जातं. परिणामी काय होतं? ऍज अ रिझल्ट आन्सर रायटिंग गेट पोस्टपोन इनडेफिनेटली. परिणामी उत्तर लेखन अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं जातं. त्यानंतर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, माहितीचा अतिरेक. ऑलरेडी इतिहासासाठी 5 ते 10 पुस्तकं मार्केटमध्ये फेमस आहे, मोठमोठ्या ऑथर लोकांचे पुस्तकं नका मार्केटमध्ये फेमस आहे. पॉलिटीसाठी सुद्धा अनेक पुस्तकं आहे, जॉग्राफीसाठी सुद्धा अनेक पुस्तकं आहे, इकॉनॉमीसाठी सुद्धा अनेक पुस्तकं आहे. तर जेव्हा स्टँडर्ड किंवा रेफरन्स बुक आणि एनसीईआरटी एवढं सगळी माहिती उपलब्ध आहे, तर सर्वात पहिले विद्यार्थी काय करतो? द युपीएससी आणि एमपीएससी सिलेबस इज वास्ट. ऍस्पिरंट ऑफन थिंक की युपीएससी एमपीएससीचा अभ्यासक्रम अत्यंत व्यापक आहे, त्यामुळे त्याला अनेकदा असं विचार येतं की देर इज स्टील सो मच लेफ्ट टू स्टडी. अभ्यास करायचा अजून खूप काही बाकी आहे. मी तर म्हटल्याप्रमाणे जो व्यक्ती टॉप येतो दरवर्षी युपीएससीचा, म्हणजे अख्ख्या भारतातून टॉप येतो, त्यांनाही विचारा की तुमचा 100% अभ्यास झाला का? तो सुद्धा हसून उत्तर देईल की इथं 100% कोणाचाच अभ्यास होत नाही. मग तुम्ही का असं मनात आणतात की देअर इज स्टील सो मच लेफ्ट टू स्टडी? अभ्यास करायचा अजून खूप काही बाकी आहे. आय नीड मोर फॅक्ट्स बिफोर राईट. मला काहीही लिहिण्यापूर्वी मला अजून माहिती किंवा तथ्य जाणून घ्यायचे आहे. अरे पण बेटा, तुम्ही नका माहिती गोळा करण्यामध्ये तू एक पुस्तक फिनिश करशील, मग दुसरं पुस्तक, मग तुला अजून वाटेल की नाही अजून काहीतरी कमी राहिलंय, तिसरं पुस्तक, चौथं पुस्तक, असं तू पुस्तकावर पुस्तक वाढून जाशील आणि रिडिंग करत जाशील. मग एक वेळ येणार की या 4ही पुस्तकांना रिव्हिजन द्यायला तुला टाइम भेटणार नाही, मग आन्सर रायटिंग तू कधी करणार? त्यामुळे इथे सुद्धा आन्सर रायटिंग इनडेफिनेटली पोस्टपोन होते आणि इंटरेस्ट कमी होत जातो, कारण अभ्यास कधीच कोणाचा 100% पूर्ण होत नाही. इनफॅक्ट आयोगाची तयारी करताना किंवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना 40 ते 50% अभ्यास सफिशियंट आहे. 40 ते 50% अभ्यासावर सुद्धा विद्यार्थी पोस्ट काढतात, काढलेला आहे आणि समोरही काढत राहणार. त्यामुळे 100% अभ्यास करण्याच्या नादी लागू नका. धिस क्रिएट्स द इल्युजन दॅट नॉलेज मस्ट बी कम्प्लिटेड बिफोर प्रॅक्टिस. यामुळे असा आभास निर्माण होतो की प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी, म्हणजे आन्सर रायटिंग करण्यापूर्वी ज्ञान पूर्ण असणं आवश्यक आहे. तर या जगात कोणालाच पूर्ण ज्ञान नाही. 100% रॅशनल किंवा 100% ऍब्सोल्यूट नका रॅशनल जगात नका प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणारा कोण व्यक्ती आहे? एक तरी व्यक्ती आहे का? नाही. या जगात मशीन सोडल्या, कम्प्युटर किंवा AI चॅटबॉट, तर या जगात 100% माहिती असणारा मनुष्य किंवा त्याचा दिमाग कोणताच नाही आहे. 100% रॅशनॅलिटी किंवा 100% इन्फॉर्मेशन असणारा मनुष्य या जगात अस्तित्वात नाही. तर तुम्ही स्वतः कशाला 100% नका रॅशनल बनण्याच्या मार्गावर लागत आहे की प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी ज्ञान पूर्ण असणं आवश्यक आहे. पूर्ण ज्ञान या जगामध्ये कोणालाच प्राप्त झालं, कोणालाच नाही, कोणाला प्राप्त झालं नाही पूर्ण ज्ञान. परंतु प्रत्यक्षात परीक्षेत ज्ञान आणि सादरीकरण या दोन्ही गोष्टींना गुण दिलं जाते. म्हणजे तुमच्याजवळ किती ज्ञान आहे आणि हे ज्ञान तुम्ही त्या आन्सर रायटिंग मध्ये किती चांगल्या प्रकारे लिहू शकता, किती चांगल्या प्रकारे तुम्ही उतरवू शकता, त्या म्हणजे तुमचं सादरीकरण. म्हणजे तुम्ही आन्सर रायटिंग करताना इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्लुजन. इंट्रोडक्शन मध्ये एखादी तुम्ही कोट लिहिता का एखाद्या महान व्यक्तीची? मेन बॉडी मध्ये तुम्ही क्रिएटिव्ह डायग्राम काढता का, फ्लो चार्ट काढता का, किंवा तुम्ही नाही का म्हणजे डिफरन्शिएशन दाखवताना काही विशिष्ट प्रकारे डिफरन्स दाखवतात का, किंवा तुम्ही एक्झाम्पल जास्तीत जास्त ऍड करता का करंट अफेअरचे,
कन्क्लुजन लिहिताना तुम्ही फ्युचरिस्टिक कन्क्लुजन लिहिता का, तर तुम्ही नेमकं आन्सर किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता त्यावर तुमचा आन्सर हे असतो. फक्त नॉलेज आहे पण पेपरमध्ये पेनच चालत नाहीये, लिहितच नाही आहे, कारण वर्षभर लिखाण केलं नाही तर त्या दिवशी तर लिहिणं होणार नाही. ऑब्विसली त्या दिवशी वेळेवर तर लिहिणं होणार नाही. आणि म्हणून नका तुम्हाला तुमच्याजवळ किती नॉलेज आहे, ज्ञान, परंतु ते ज्ञान तुम्ही सादरीकरण कसं करता या दोन्ही गोष्टींना गुण दिले जाते. त्यामुळे फक्त वर्षभर रिडिंग 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 करून ज्ञान प्राप्ती करण्यासोबत सादरीकरणाची सुद्धा प्रॅक्टिस करा, म्हणजे आन्सर रायटिंग करत चला. आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे लॅक ऑफ कॉन्फिडन्स. इनिशियली ऍस्पिरंट फील, सुरुवातीला परीक्षार्थींना असं वाटतं आय डोंट नो द स्ट्रक्चर, मला आन्सर रायटिंग माहित नाही. आन्सर रायटिंग मध्ये 3च गोष्टी येतात, इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन. पण विद्यार्थी म्हणतो की मला इंट्रोडक्शन कसं लिहायचं हे नेमकं कळत नाही. इंट्रोडक्शन 25 ते 30 शब्दाचं असायला पाहिजे का, इंट्रोडक्शन मध्ये कोणती कोट लिहायची का, किंवा इंट्रोडक्शन मध्ये कीवर्ड डिफाईन करायचं का, इंट्रोडक्शन मध्ये एखादी गोष्ट एक्सप्लेन करायची काय, तुम्हाला हेच माहित नाही म्हणतं. मेन बॉडीमध्ये डायग्राम काढावी लागते का, किंवा मेन डायग्राम मध्ये मोठमोठे लांबलचक ट्रॅडिशनल आन्सर लिहावे लागतात का, किंवा मेन बॉडीमध्ये फक्त कीवर्ड लिहून त्यांना आन्सर अंडरलाईन केलं तर चालेल का. अशा अनेक प्रश्न या विद्यार्थ्याच्या मनात येतात. आय डोंट नो द स्ट्रक्चर. जेव्हा आय डोंट नो द स्ट्रक्चर तर मग स्ट्रक्चर सुरुवात तर कर. मी तेच म्हटल्याप्रमाणे तू चुकीचं जरी आन्सर लिहिलं तर चालतं, पण तू चुकीचा आन्सर लिहिल्यानंतर समोरचा एज्युकेटर तुला सांगेल ना की इंट्रोडक्शन असं नाही, अशा पद्धतीने लिहायला पाहिजे होतं. मेन बॉडीमध्ये या गोष्टी ऍड करायला पाहिजे होत्या. मग आपल्याला आपली चूक माहिती पडल्यावर आपण त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट करत जाऊ ना, ऑब्व्हियसली इम्प्रुव्हमेंट करत जाऊ त्यावर. तर अनेक विद्यार्थ्यांचा का कॉन्फिडन्स काय असतो, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, की मला आय डोंट नो द स्ट्रक्चर, मला आन्सर रायटिंगचं स्ट्रक्चर माहित नाही, मला प्रस्तावना किंवा निष्कर्ष लिहिता येत नाही, म्हणजे मला इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजन लिहिताच येत नाही. आय डोंट नो हाऊ टू जनरेट पॉईंट, माझ्याजवळ अजून पूर्ण नॉलेज नाही त्या विषयाचं, तर मला कोणत्या ठिकाणी कोणते मुद्दे लिहायचे, कोणते पॉईंट लिहायचे हेच मला समजत नाही. विदाउट कॉन्फिडन्स दे अवॉइड रायटिंग ऑलटुगेदर. आणि याच लॅक ऑफ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे ते लिहिणंच टाळतात. आणि अशा प्रकारे या लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळे सुद्धा ते स्वतःला परीक्षेपासून दूर दूर करत जातात. दूर म्हणजे बाकी लोकांपेक्षा दूर नका स्वतःहून होतात. टाइम मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्वाचा पॉईंट आहे. वेळेच्या नियोजनाशी संबंधित समस्या. ऑलरेडी विद्यार्थ्यांचा अभ्यास दररोज रिडिंग रूम मध्ये किंवा लायब्ररीमध्ये किंवा कोचिंग क्लासेसमध्ये 2-2, 3-3 नका क्लासेस करून, ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस केल्यानंतर सुद्धा 8 ते 10 तासाचा अभ्यास, 8 ते 10 तास वाचन करणे, मेकिंग लेंगदी नोट्स, सविस्तर नोट्स काढणे, आणि वॉचिंग लेक्चर, व्याख्याने पाहणे ऑनलाईन किंवा ऑफलाईन. एवढ्या सगळ्यामधून नका मग मी आन्सर रायटिंग कधी करू असं म्हणता. तर यावर सुद्धा प्रश्न उत्तर आहे. समजा तू सोमवार ते शुक्रवार फुल बिझी आहे क्लासेसमध्ये, या क्लासमधून तुला त्या क्लासमध्ये जावं लागतं, तू ऑप्शनलचा क्लास वेगळा करतोय, तू जीएसचा क्लास वेगळा करतोय, तू एसीची कोचिंग वेगळी दुसरीकडे लावलेली आहे, आणि एवढं होऊन सुद्धा तू रिडिंग रूम मध्ये अभ्यास करतोय, तर बेटा शनिवार रविवार 2 दिवस काढणं आन्सर रायटिंगचे. दररोज होत नाहीये ना, तर शनिवार रविवार काढ. शनिवार रविवार डेडिकेटेडली फक्त आन्सर रायटिंग कर. त्या दिवशी क्लासला पण सुट्टी असते शनिवार रविवार, तर ते शनिवार रविवार फक्त आणि फक्त आन्सर रायटिंगसाठी काढ तू. परंतु या 3 पॉईंटमुळे 8 ते 10 तास वाचन करणे, सविस्तर नोट्स काढणे प्रत्येक विषयाच्या गरज नसतानाही, आणि व्याख्याने पाहणे, त्याच्यामध्ये लिटिल ऑर नो टाइम रिमेन फॉर आन्सर रायटिंग, त्यामुळे उत्तर लिहिण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो किंवा अजिबात वेळ मिळत नाही. तर त्यासाठी शनिवार रविवार विकेंडचा प्लॅन करायचा. व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स इन द एक्झाम. मग आता बघा, एवढे सगळे पॉईंट तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोणकोणत्या गोष्टी तुम्ही कोणकोणत्या कारणास्तव आन्सर रायटिंग टाळता. व्हाय यू जनरली ऑर इंटेन्शनली इग्नोर्ड आन्सर रायटिंग. वी हॅव डिस्कस सायकोलॉजिकल, प्रॅक्टिकल, ऑल रिझन्स. आणि हे सगळे पॉईंट तुम्हाला हे लेक्चर बघताना अनुभव होत असेल की यार सर एकदम परफेक्ट सांगत आहे, हे तर माझ्यासोबत होत आहे. मला सायकोलॉजिकल हाच प्रॉब्लेम येतोय, मला आन्सर रायटिंग मध्ये इंट्रोडक्शन बॉडीचा प्रॉब्लेम येतोय, मला 8 ते 10 तास रिडिंग मध्ये चालले, किंवा माझे क्लासेस करण्यामध्ये 6 तास चालले, मग मी आन्सर रायटिंग केव्हा करू. किंवा नका आन्सर रायटिंगसाठी मला पूर्ण नॉलेज आलं पाहिजे तरच मी आन्सर रायटिंग करणार, असे सुद्धा काही विद्यार्थी असतील. तर ह्या सगळ्या तुमच्या सायकोलॉजिकल, स्ट्रॅटेजिकल आणि प्रॅक्टिकल या तिन्ही भीतीनंतर किंवा तिन्ही कारणानंतर आपण बघूया की परीक्षेत प्रत्यक्षात काय घडतं. द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन डज नॉट रिवॉर्ड द पर्सन हु हॅज रीड द मोस्ट. हे वाक्य पद्धतशीर वाचा विद्यार्थी मित्रांनो. नागरी सेवा परीक्षेमध्ये सर्वाधिक वाचन ज्या व्यक्तीने केलं त्याला मार्क पडत नाही. ती अशा व्यक्तीला पुरस्कृत करते जी रिकॉल रिलिव्हंट इन्फॉर्मेशन क्विकली, संबंधित माहिती पटकन आठवू शकते, आणि आठवल्यानंतर नका ती पेपरावर ती लिहून काढू शकते. कारण प्रश्न उत्तर हे करंट अफेअर बेस असतात. प्रश्न करंट अफेअर बेस ते कधीच कोणत्या लक्ष्मीनारायण सरांच्या पुस्तकातून किंवा कोणत्याही स्टँडर्ड रेफरन्स बुक मधून क्वेश्चन येत नाही. फॅक्च्युअल क्वेश्चन फारच कमी असतात, सगळे क्वेश्चन अॅनालिटिकल असतात. त्यामुळे तुम्ही वर्षभरापासून जेवढा अभ्यास केलेला आहे तर त्या अभ्यासाचा नॉलेज बेस तयार करून
तुम्ही आन्सर रायटिंग केली असेल तर आज तुम्ही त्या प्रश्नाला कसं लिहू शकणार, ते पण कमी वेळेत. कारण 10 मार्काचा प्रश्न जो असतो तो 5 ते 6 मिनिटात लिहायचा असतो. 15 ते 20 मार्काचा जो प्रश्न असतो तो 8 ते 9 मिनिटात लिहायचा असतो. तर 5 ते 6 मिनिटात 10 मार्कर, 10 मार्कर 100 ते 150 शब्दात, आणि 20 मार्कर 200 शब्दात 8 ते 9 मिनिटात संपवायचा असतो. मग त्या दिवशी तुम्ही वेळेवर कसं काय करू शकणार हे 10 मार्क, आणि तुम्हाला कसं काय माहित पडेल की माझे शब्द बरोबर 150 शब्द झालेले आहे ते 200 शब्द झालेले आहे, ते कसं लक्षात येईल? जर तुम्ही वर्षभरापासून आन्सर रायटिंग केली असेल तरच तुम्हाला त्या दिवशी बरोबर नका ते त्यांनी 150 शब्द मागितलेले आहे ते 150 शब्दातच आन्सर रायटिंग करता येईल, 200 शब्दातच आन्सर रायटिंग करता येईल. त्यासाठी वर्षभराची प्रॅक्टिस पाहिजे. अँड दॅट इज वाय इट हॅज बीन सेड, नागरी सेवा परीक्षा सर्वाधिक वाचन करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कृत करत नाही. चांगल्याने याला नका अंडरलाईन करून देतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा जो पॉईंट आहे हा तुम्ही तुमच्याच नाही तुमच्या मित्रांना सुद्धा सांगसाल की सर्वाधिक वाचन करणाऱ्याला चांगले मार्क भेटत नाही. ते वाचन केल्यानंतर त्याला तिथे रिव्हिजन, त्याला जिथं आठवतं संबंधित माहिती पटकन आठवते, आणि नंतर या माहितीला ही ऑर शी ऑर्गनाइज आयडियाज लॉजिकली. जसा प्रश्न विचारलेला आहे तशा प्रश्नानुसार त्या विचारांची तो तार्किक मांडणी करतो. प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे त्यानुसार तो इंट्रोडक्शन लिहितो, मग त्यानुसार तो बॉडी लिहितो, त्या बॉडीनुसार नका त्याला जी डायग्राम असेल तर डायग्राम काढतो. मग ती डायग्राम पाय चार्ट असो किंवा डिफरन्स सांगताना नका डिफरन्स टेबल असेल किंवा एखादा फ्लो चार्ट असेल किंवा हाय स्कोरिंग डायग्राम असेल किंवा माइंड मॅप असेल, जे काही असेल किंवा नकाशा असेल जॉग्राफीचा वगैरे, तर ते नका सगळं तो आवश्यक तिथे माहिती काढतो आणि शेवटी मग त्या दोन्ही याच्यावर नका तो कन्क्लुजन लिहितो. हे तोच व्यक्ती करू शकतो ज्याने वर्षभर ही प्रॅक्टिस केलेली आहे. त्यामुळे ज्याने वर्षभर वाचन करून त्याला पेपरमध्ये ते माहिती आठवू शकते आणि त्यानंतर नका त्या विचाराची तो तार्किक मांडणी करू शकतो, त्याच व्यक्तीला चांगले मार्क पडतात. ही कॅन प्रेझेंट द बॅलन्स आर्ग्युमेंट, संतुलित युक्तिवाद सादर करू शकतो. कारण अनेक असे प्रश्न येतात ज्यामध्ये नेहमी तुमचे मत विचारतात. डिस्कस, अॅनालाइज, एक्झामाइन, अकॉर्डिंग टू युअर व्ह्यू, क्रिटिकली अॅनालाइज. अशा वेळेस नका तो कोणत्याही पक्षाची किंवा कोणताही विवादित पॉईंट न ठेवता बरोबर बॅलन्समध्ये पॉईंट मांडू शकतो. हे सुद्धा वेळेवर सुचत नाही. याला वर्षभराची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस पाहिजे म्हणजे पाहिजे, तरच परीक्षेमध्ये तो लिहू शकणार. राईट विदिन द टाइम लिमिट, सांगितल्याप्रमाणे 10 ते 15 मार्काचे प्रश्न 5 ते 6 मिनिटात लिहावे लागतात आणि 20 मार्काचा प्रश्न 8 ते 9 मिनिटात लिहावा लागतात. दीज आर द स्किल डेव्हलप ओनली थ्रू रेग्युलर आन्सर रायटिंग. ही कौशल्य केवळ नियमितपणे उत्तर लिहूनच विकसित होतात. यासाठी दररोज नका आन्सर लिहून पाहायचे. दररोज होत नसेल तर शनिवार रविवार आन्सर लिहून पहा, पण आन्सर लिहावे लागतात म्हणजे लिहावे लागतात. यासाठी नका टेस्ट सिरीज लावा कोणतीही, ऑनलाईन ऑफलाईन. त्यासाठी बेटर अप्रोच कोणता आहे की इन्स्टिड ऑफ वेटिंग टू फिनिश द सिलेबस, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सिलेबस या जन्मात कधीच कोणत्या टॉपरचा आणि कोणत्याच व्यक्तीचा संपत नसतो. सिलेबस नॉन एंडिंग असतो. त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होण्याची वाट पाहण्याऐवजी वीक 1 or 2 राईट 1 to 10 मार्कर्स, यामध्ये नका 10 मार्क वगैरे 10 मार्क लिहा. याच्यामध्ये 10 मार्काचे नका आन्सर लिहून काढा. 10 मार्काचा आन्सर राईट 1 10 मार्क आन्सर एव्हरी 2 days. आठवड्यामध्ये 1 ते 2 दिवस, दर 2 दिवसांनी 10 गुणांचे एक उत्तर लिहा. आठवड्यामध्ये 1 ते 2 दिवस, मी काय म्हटलं 1 ते 2 दिवस शनिवार किंवा रविवार असले पाहिजे. मग नका याच्यामध्ये राईट 2 to 3 आन्सर डेली. दुसरा महिना जो आहे, जेव्हा तुम्हाला शनिवार रविवार असं नका आन्सर लिहिणं सुरू झालं विकेंडला, मग तुम्हाला दररोजची सवय ऑटोमॅटिकली लागेल. तर नका राईट 2 to 3 आन्सर दुसरा महिना दररोज 2 ते 3 उत्तर लिहा. मग आफ्टर बेसिक कव्हरेज, जसं एक टॉपिकवर तुम्ही आन्सर लिहिणं चालू केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला मोठमोठ्या नका सेक्शनल टेस्ट घेणं चालू करा. मूलभूत अभ्यास पूर्ण झाल्यावर, बेसिक क्लिअर झाल्यावर विभागवार चाचण्या घ्या की पॉलिटीच्या नका पहिले 3-4 टॉपिकवर पूर्ण टेस्ट, म्हणजे पहिले 4-5 टॉपिक मिळून टेस्ट, जॉग्राफीच्या पहिले नका 4-5 टॉपिक मिळून टेस्ट, असे सेक्शनल टेस्ट घ्या. आणि सरते शेवटी परीक्षा जवळ येता प्रॅक्टिस फुल लेंथ मॉक टेस्ट अंडर द एक्झाम कंडिशन. त्यानंतर परीक्षेच्या वातावरणात पूर्ण लांबीच्या सराव चाचण्याचा मॉक टेस्टचा सराव करा. जर विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये सांगितल्याप्रमाणे मी जेवढेही पॉईंट सांगितले, सायकोलॉजिकल, स्ट्रॅटेजी आणि प्रॅक्टिकल, हे तुमच्यासोबत घडत असेल, आणि मला माहित आहे की प्रत्येक विद्यार्थ्यासोबत हेच होत आहे, आम्ही सुद्धा त्या ज्याच्यातून फेजमधून गेलेलो आहोत, तर तुम्ही तुमचा सायकोलॉजिकल किंवा स्ट्रॅटेजी किंवा प्रॅक्टिकल तो विकनेस ओळखा आणि त्यानुसार नका काम करणं चालू करा. पण कृपया करून आन्सर रायटिंग चालू करा. आन्सर रायटिंग चालू करसाल तर सुरुवातीला एक आन्सर लिहा, वेळ जाईल, 10 मिनिटाच्या ऐवजी 20 मिनिटं लागेल, आणि नका म्हणजे शब्दरचना 150च्या ऐवजी 200 होईल. पण सुरुवातीला हे होतच. एक वेळ अशी येईल की आन्सर रायटिंग करसाल त्यात नका चुका निघेल, तुम्हाला इव्हॅल्युएशन आन्सर इव्हॅल्युएट करून भेटेल. त्या इव्हॅल्युएशन मधून तो नका समोरचा व्यक्ती जो आहे एड्युकेटर, तो तुम्हाला सांगेल की इंट्रोडक्शन डबल लिहा, मेन बॉडी पुन्हा लिहा, तर पुन्हा लिहा. म्हणजे अशा चुका दुरुस्त होत एक दिवस असा येईल
की तुमचा टाइम विदिन टाइम लिमिटमध्ये तुम्ही बरोबर 150 टू 200 वर्ड लिहिसाल आणि तुमचा आन्सर सुद्धा परफेक्ट राहील, इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन वाला. आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमचा बेस्ट आन्सर सापडला त्या दिवशी नंतर तुम्हाला प्रत्येक विषयाचे बेस्ट आन्सर ऑटोमॅटिकली लिहिता येणार तुमच्या नॉलेज बेसवर. पण त्यासाठी काय, सुरुवात करणं आवश्यक आहे. चुकापासून सुरुवात करा, बिंदास सुरुवात करा, कोणत्याही भीतीशिवाय सुरुवात करा, पण सुरुवात करा आन्सर रायटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आन्सर रायटिंगचे हे सायकोलॉजिकल, स्ट्रॅटेजिकल किंवा फिअरफुल जे नाही का स्ट्रॅटेजिकल किंवा प्रॅक्टिकल कारण म्हणजे तुम्हाला कशी वाटली आणि खरोखर हे तुमच्या जीवनाशी निगडीत आहे का, तुम्ही तयारी सुरू केली असेल तर, आणि यावर आम्ही जे सांगितलेलं सोल्युशन आहे हे तुम्हाला योग्य वाटतं का, नक्की आपली मतं सांगा या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आता थांबतो. तुमचे काही फीडबॅक असेल तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.